हाय, चला टोमॅटोचं सार बनवूया. 10 बेडगे मिरची मी भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये 15-20 मिनटं. एक वळं खोबरं किसून घ्यायचं आहे आपल्याला. आता बेडगे मिरची, 1 टीस्पून बडीशेप आणि 1 टीस्पून धणे, एक टोमॅटो, अर्धा कांदा, 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि कोथिंबीर, हे सगळं वाटण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं वाटण तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं टाकून घ्यायचं, जे आपण एक वळं खोबरं किसलं होतं ते किसलेलं खोबरं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे. ही त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. बारीक वाटल्यानंतर ही चटणी तयार झाली आहे आपली टोमॅटोची. गॅस पेटवून घेतला आहे, त्यावर ठेवला आहे आपण टोप आणि 1 मोठा चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आतमध्ये. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या. तेल गरम झालं की 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या चांगल्या भाजल्या की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला कांदा. थोडासा कांदा घ्यायचा, अर्धा कांदा जो पहिला आपल्याला उरलेला होता पहिला एका कांद्याचा, तोच कांदा थोडासा आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 1 टोमॅटो टाकून घ्या. 1 पण नको, अर्धाच. टोमॅटो पण आपल्याला अर्धाच टाकायचं आहे फोडणीला. जास्त क्वांटिटीमध्ये नाही टाकायचं आहे आपल्याला. त्यानंतर टाकून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्ता आणि हे सगळं चांगलं भाजलं की त्यामध्ये आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. मसाला म्हणजे काय, फक्त हळद आणि लाल काश्मीरी पावडर. काश्मीरी पावडर कसा थोडासा रंग छान येतो त्याने, म्हणून आपल्याला काश्मीरी पावडर, कारण ऑलरेडी आपण बेडगी मिरची टाकलीच आहे आतमध्ये, तर रंगासाठी आपल्याला काश्मीरी पावडर मसाला टाकायचा आहे. आता जी आपण चटणी तयार केली होती टोमॅटोची ती टाकून घ्यायची आहे. हे वाटण टाकलं आहे, आता मस्त परतून घ्यायचं आतमध्ये. आणि आपल्याला जेवढं पाणी, म्हणजे क्वांटिटी कशी पाहिजे तुम्हाला कन्सिस्टन्सी, त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. म्हणजे पातळ जाड, मला तर जाड आवडतं म्हणून मी थोडंसं जाडच ठेवले. तुम्ही यापेक्षाही थोडं पातळ करू शकता, छान लागते टेस्ट. आता मीठ टाकून घेऊया आपण चवीप्रमाणे आणि 5-6 कोकम टाकायचे आहेत आपल्याला आतमध्ये. एक चांगली उकळ येऊन द्यायची 5 मिनटं आणि कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. एक मस्त टोमॅटोचं सार रेडी आहे आपलं. आणि टोमॅटोच्या सारासोबत भजी पण बनवली आहे आणि पाहू शकता तुम्ही कलर आणि टेस्ट